नमस्कार, PRB लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। सुरुवातीला तुम्ही चकल्यांचा आवाज ऐकला असाल। गौराईसाठी फराळाचं बनवण्याची लगबग ही सर्वांची चालू असेल। सर्वांनाच कमी वेळेमध्ये भरपूर फराळ बनवायचा असतो, म्हणून आपण काही भाजणी बनवू शकत नाही। म्हणूनच मी आज तुमच्यासाठी बिना भाजणीची म्हणजेच तांदळाच्या पिठापासून चकली कशी बनवायची ते शेअर करणार आहे। ही चकली खूप भारी होते, खायला खुसखुशीत, खमंग, काटेरी व आतून अगदी पोकळ अशी बनते। म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा। मी ते 1 वाटी डाळ व म्हणजेच भाजकी डाळ सुरुवातीला हलकीशी गरम करून घेतली, कारण त्यामध्ये ओलावा असू शकतो। नंतर त्याला लगेचच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं। इथे एका टोपामध्ये मी 4 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे पीठ जुन्या तांदळाचं बनवलेलं असावं किंवा मग विकतचे पॉकेट मिळतात तेही घेतलं तरीही चालेल। मी तरी घरचेच तांदूळ दळून आणत असते। 4 वाटी तांदळासाठी मी इथे 1 वाटी डाळव्याचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं व इथे 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ, जिरे धने पावडर व त्याचबरोबर चिमूटभर हिंग घातली। त्यानंतर लाल तिखट, हळद घातलं। आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे। सणासुदीच्या दिवसामध्ये कमी वेळेमध्ये भरपूर काम असतं, त्यासाठी आपण भाजणीची चकली तर बनवू शकत नाही, कारण त्याची प्रोसेसही खूप लेंथी आहे आणि वेळखाऊ आहे। त्यामुळे तुम्ही एकदा नक्की अशी झटपट चकली बनवून पहा। इथे त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं। आता हे गरम तेलाचं मोहन सर्व पिठाला लावून घ्यायचं। डायरेक्ट हात घालायचा नाही, असं चमच्याच्या सहाय्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं। हलकंसं थंड झालं की मग परत हाताने सर्व पिठाला हे तेल लावून घ्यायचं। संपूर्ण पिठाला कणाकणाला हे तेल लागलं गेलं पाहिजे, असं छान चोळून घ्यायचं। 4 वाटी तांदळाच्या पिठासाठी फक्त अर्धी वाटीच तेल लागतं। यापेक्षा जास्त तेल घातलं तर चकली तेलामध्ये विरघळू शकते। या कन्सिस्टन्सीचं पीठ झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। साधारण 2 ते 2.5 वाट्या गरम पाणी लागतं, किंवा छान मऊ असं मळलं जाईल इतपत त्यामध्ये गरम पाणी घालायचं। तांदळाचं पीठ असल्यामुळे हे थंड पाण्याने छान मळलं जात नाही, म्हणून यामध्ये गरम पाणी घालून सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं। थंड झालं की मग छान हाताने मळून घ्यायचं। भाकरीच्या पिठापेक्षा हलकंसं मऊ असं हे पीठ मळून घ्यायचं। इथे पाहू शकता या पद्धतीचं पीठ झालेलं आहे। 10 मिनिट हे पीठ असंच भिजत ठेवायचं। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ। इथे मी सोऱ्याला तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे त्याला पीठ चिकटणार नाही। तेलही तापत ठेवलेलं आहे। चकली बनवते वेळी ती मोठ्या ताटात बनवून घेतली तर ती टाकते वेळी तुटू शकते, म्हणून असे छोटे छोटे प्लेट्स घ्यायचे। एका प्लेटवर 1 चकली असं बनवून घ्यायचं, म्हणजे ते टाकते वेळी अगदी सोपं होतं। इथे तुम्ही पुढं पाहू शकता, सोऱ्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं छान असं दाबून दाबून भरून घ्यायचं, म्हणजे मध्ये एअर गॅप्स पडत नाहीत। एअर गॅप्स पडले की चकली बनवून घेते वेळी ती तुटते, म्हणून पूर्ण पॅक असं भरून घ्यायचं। नंतर आता या प्लेटवर 1 चकली बनवून घ्यायची। असं एका प्लेटवर बनवून घेतल्यामुळे चकली अजिबात तुटत नाही आणि ती तेलामध्ये सोडायलाही अगदी सोपी जाते। इथे पाहू शकता या पद्धतीने मी चकली बनवून घेत आहे। बऱ्याचदा कसं होतं, चकली सोडते वेळी हात भाजण्याची शक्यता असते, म्हणून चकली एकतर अशी बनवून घ्यायची, नाहीतर मग ही चकली तेलात सोडते वेळी ती झाऱ्यावर ठेवायची आणि झारा डायरेक्ट तेलामध्ये सोडायचा, म्हणजे अजिबात हाताला चटके बसत नाहीत। जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही लक्ष्म्याच्या फराळासाठी काय काय बनवलं आहात ते मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका। या पद्धतीने संपूर्ण चकल्या बनवून घ्यायच्या। आता या चकल्या इथे पाहू शकता सोडायला अगदी सोप्या झालेल्या आहेत। माझ्या चॅनलवर भाजणीच्या चकलीचाही व्हिडिओ आहे, अगदी प्रमाणबद्ध रेसिपी सांगितलेली आहे, तुम्ही तोही व्हिडिओ पाहू शकता। तेल गरम झालं का नाही हे चेक केलं। आता इथे पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी या चकल्या सोडून घेतलेल्या आहे। तेल छान कडकडीत गरम झालेलं असावं। संपूर्ण बुडबुडे बंद झाले की दोन्ही साईडने छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं।
चकल्यांचा रंग अगदी गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे. दुसरी पद्धत मी सांगितली होती, असं झाऱ्यावर चकली ठेवायची व ती डायरेक्ट तेलामध्ये सोडायची. चकली तळते वेळी नेहमी तेल कडकडीत गरम असावं. आता ही चकलीचे संपूर्ण बुडबुडे बंद होईपर्यंत एका साईडने तळून घ्यायचं. बुडबुडे बंद झाले की परत दुसऱ्या साईडने तळून घ्यायचं. इथे आपली चकली बनवून तयार झालेली आहे. चकली संपूर्ण तळली गेली की ती आपोआप तेलावर तरंगायला लागते. तेव्हा ओळखायचं चकली छान तळलेली आहे. इथे माझ्या संपूर्ण चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. या चकल्या अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतात. तेव्हा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा व कशी झाली हे मला कमेंट करून सांगा. इथे पाहू शकता चकल्यांना अगदी रंगही सुरेख आलेला आहे. त्याचबरोबर काटेरीही झालेले आहेत. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. प्रत्येक चकली ही अशीच कुरकुरीत व आतून पोकळ झाली होती. खायला तर खूप रुचकर लागत होती. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.